नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बदलापूर येथील घटनेनंतर लहान मुलींवरील अत्याचार सुरूच आहे. मैत्रिणीला घरी सोडून आपल्या घरी परत येत असलेल्या 10 वर्षीय मुलीसोबत एकाने गैरवर्तन केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार दुपारी 3:30च्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे या ठिकाणी घडला. प्रसाद ज्ञानेश्वर कुंभार, वय वर्ष 35, राहणार नढेनगर काळेवाडी, मूळ राहणार वीर, तालुका पुरंदर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 30 वर्षीय महिलेने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची 10 वर्षीय मुलगी मैत्रिणीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली. मैत्रिणीला घरी सोडून परत येत असताना रस्त्यात थांबलेल्या आरोपीने मुलीचा हात जबरदस्तीने पकडला. तिच्याशी गैरवर्तन करून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने आरडाओरडा केला. तसेच आरोपीला धक्काही दिला. त्यामुळे मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटली. त्यानंतर आरोपी मुलीला सोडून पळून गेला. पोलिसांनी आरोपी कुंभार याला अटक केली आहे. खेड तालुक्यातील दोंदे गावात 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता 2 छोटी मुले ग्रामस्थांना भटकताना आढळून आले. त्यांनी मुलांना हटकले असता त्यांना विचारले कुठून आले. मुलांनी काही व्यवस्थित माहिती सांगितली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी खेड पोलीस स्टेशनला याबाबतची माहिती कळवली. तसेच माऊली सेवा प्रतिष्ठानला देखील माहिती कळवली. सदरची मुले दौंड तालुक्यातील राहू येथील असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित मुलांचा सांभाळ त्यांचे आई वडील नसल्याने चुलते करत असल्याची बाब समोर आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना चुलते दिलीप पवार, राहणार राहू दौंड यांच्या ताब्यात देण्यात आले. महावितरणच्या गलथान कारभारामुळे खेड तालुक्यातील दावडी विद्यालयातील गरीब विद्यार्थी अंधारात असल्याची बाब समोर आली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वीज कनेक्शन महावितरणने कापल्यामुळे विद्यालयाशी संलग्न असलेल्या वसतिगृहात शिकत असलेले गोरगरीब विद्यार्थी अंधारात आहेत. सदर विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. या मीटरचे 28,720 रुपये बिल आकारण्यात आलेले असून ते अन्यायकारक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. कनेरसर तालुका खेड येथील आदिवासी ठाकर समाजातील 85 कुटुंब त्यांच्या घरांची स्लॅब गळती आणि लिकेज यामुळे गेली 7 ते 8 वर्षे हैराण झाले होते. पावसाळ्यात अक्षरशः घरात आतून प्लास्टिकचा कागद बांधून दिवस ढकलले जात होते. सरपंच सुनीता केदारी, सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी MIDC व खेड सिटीला निवेदने पाठवली. 85 घरांच्या नूतनीकरणासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर होऊन बहुतांश घरांचे काम पूर्णत्वास आले आहे. घरांची गळती पूर्णपणे थांबली आहे. टेरेस वॉटरप्रूफिंग, भिंतींना गेलेले तडे आणि लिकेज ही कामे करण्यात आली आहेत. शहर पथविक्रेता समिती सदस्य सार्वत्रिक निवडणूक 2024 आरक्षण सोडत कार्यक्रम चाकण नगर परिषद या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. चाकणसह राजगुरुनगर व आळंदी नगर परिषद या ठिकाणी देखील शहर पथविक्रेता समिती गठीत होणार असून यामुळे पथविक्रेते यांचे अधिकार आणि हक्क संरक्षण होण्यास मदत होणार आहे. थेट कारवाई करता येणार नाही. समिती व नगर परिषद यांचे समन्वयाने पथक विक्रेते धोरण व जागासह अन्य सर्व कामे होणार असल्याने या समितीचे महत्त्व अनन्यसाधारण असणार आहे. त्यामुळे सर्व पथविक्रेते यांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. चाकण MIDC मधील महाळुंगे हद्दीत रस्त्याच्या अतिक्रमण कारवाईत दुजाभाव झाल्याचा आरोप होतो आहे. येथील अतिक्रमण कारवाईत अनेक वर्ष अतिक्रमणात अडकलेले ST स्टँड शेड मोकळे झाले आहे. प्रथमच रस्त्यावरून सदरचे ST बसचे शेड दिसू लागले आहे. मात्र रस्त्याच्या अतिक्रमण रेषेत येणारे मोठमोठे बॅनर होर्डिंग कोणाच्या आशीर्वादामुळे उभे आहेत असा प्रश्न नागरिक विचारतात. खेड तालुक्यातील बहु ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली बापू वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 10वी 12वी ते पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसह ITI डिप्लोमा धारकांसाठी महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपनीत काम करण्याची सुवर्ण संधी आहे. महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीनं चाकण येथील युनिटमध्ये नवोदित युवकांना ट्रेनी या पदावर काम करण्यासाठी संधी देण्याचा निर्णय घेतलाय. 10वी 12वी पदवी ITI मधील डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रिक मेकॅनिकल, MTA, पेंटर्स, मशिनिस्ट, वेल्डर, COE, COPA, डिप्लोमाधारक आणि 4 चाकी आणि अवजड वाहनांचे चालक यांना ट्रेनी म्हणून काम करण्याची संधी आहे. चालक पदासाठी जे तरुण अर्ज करतील त्यांना मात्र वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांनी कंपनीच्या चाकण MIDCतील कार्यालयात अर्ज, 4 फोटो आणि मूळ कागदपत्रांसह सकाळी 8 ते 11 या वेळात अर्ज उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खेड तालुक्यातील काळूस गावातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी लखपती झाले आहेत. कोथिंबीरीची किरकोळ विक्री तर 100 रुपयाला होत आहे. पावसामुळे कोथिंबीर पीक वाया गेले आहे, त्यामुळे बाजारात आवक कमी असल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. वसंत धर्माची आरगडी. कोणती कोथिंबीर आहे? अशोकाची. अशोका 3 बॅगा टाकलेले आहेत. 3 बॅगा. साधारणतः तुम्हाला किती माल निघेल? 5 ते 6 हजार. 5 ते 6 हजार. काय भावाने गेली आज तुमची? हे 70 रुपयांनी एक गड्डी. कुठल्या मार्केटला? याला मुशीला. आणि किती माल होता तुमचा आज? 1000 गड्डी होती. 1000 म्हणजे 17,000 झाले. 17,000 झाली. म्हणजे एक गड्डी 70 रुपयाला. 70 रुपयाला. काय नाव आहे तुमचं? विक्रम यशवंत पवळे. हा, विक्रम यशवंत पवळे. किती आतापर्यंत किती माल गेला तुमचा? 4-5 हजार आतापर्यंत माल गेला. आज कशी गेली आज तुमची? 54, 55. किती होते आज? आज होती 800-900. 800-900 भाजी होती आज. म्हणजे तरी आज 800-900 भाजी म्हणलं तरी 50 ते 60 पट्टी असेल तुमची आजची. एवढी नाही. सरळ सगळे कसं काही 50, काही जसं गिऱ्हाईक येईल तसं. चाकण शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर जीर्णोद्धार कधी होणार असा प्रश्न निर्माण झालाय. वारंवार घोषणा होऊन देखील मंदिराचा जीर्णोद्धार होत नसल्याने भाविक भक्त नाराजी व्यक्त करत आहेत. लायन्स क्लब ऑफ चाकण सफायरच्या वतीने पोलीस बंधू भगिनींसाठी आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नमस्कार, मी नितीन वावळ, सदस्य लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर. आज आपण पाहत आहोत की धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं रक्षण करणारे हे पोलीस बांधव, या पोलीस बांधवांचे जो शारीरिक व मानसिक ताण पडत आहे, या अनुषंगाने लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने आपल्या संपूर्ण पोलीस बांधव व भगिनी यांचा हेल्थ चेकअप कॅम्प आज आपण इथे राबवलेला आहे. त्याचबरोबर शरीराबरोबर मानसिक तंदुरुस्ती गरजेची आहे, त्या उद्देशाने तेज ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना एक मेडिटेशन रूपे एक सेमिनार तोही अरेंज केलेला आहे. तर या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नेहमीच लायन्स क्लब ऑफ चाकण सफायर करत आलेला आहे व तो पुढेही करत राहील. म्हणूनच आपण आज शनिवार आज हा कॅम्प आयोजित केला व त्यामध्ये मधुमेह तपासणी, दंत तपासणी, तुमचे डोळे नेत्र तपासणी, तसेच तुमचे अस्थिरोग या अनेक विविध प्रकारच्या तपासण्या इथे घेतलेल्या आहे व योग्य त्या डॉक्टरांमार्फत त्यांना मार्गदर्शनही आपल्या पोलीस बांधव व भगिनींना केलेलं आहे. तसंच तेज ज्ञान फाउंडेशनच्या अपेक्षा पवार मॅडम यांच्या माध्यमातून एक मानसिक संतुलन हे कसे ठेवावे याबद्दलही त्यांच्यामार्फत आपण अख्ख्या पोलीस बांधव व भगिनींना मार्गदर्शन दिलेले आहे व आजचा हा कॅम्प आयोजित केलेला आहे. या कॅम्पसाठी आपल्याला चाकण पोलीस स्टेशन, PI प्रमोद वाघ सर व संपूर्ण आपले पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य मिळालेले आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यातील पहिली दहीहंडी उत्सव रविवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी राजगुरुनगर शहरात महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात होत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या उत्सवाला उपस्थित राहणार असल्यामुळे जिल्ह्यासह खेड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळींसह तालुक्यातील मराठा युवक युवती या उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. शिवरुद्र दहीहंडी उत्सव अखंड मराठा समाज खेड तालुका आयोजित यावर्षी 14व्या वर्षाचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये आम्ही सर्वजण साजरा करत आहोत. मराठ्यांचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशातील स्त्री सन्मानाची आणि मराठा आरक्षणाची ही पहिली दहीहंडी होती. आगळा वेगळा उत्सव यावर्षी साजरा होतोय. माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दहीहंडीचा आनंद घेण्यासाठी आणि मनोजी जरांगे पाटलांचं विचार ऐकण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू. खऱ्या अर्थानं दहीहंडीला सिने अभिनेते अभिनेत्री देखील उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दहीहंडी झाली
की त्याच दिवशी रात्री जारंगे पाटील आपल्या तालुक्यामध्ये राजगुरुनगर शहरात मुक्कामी आहेत आणि दुसऱ्या दिवशी श्री क्षेत्र भीमाशंकरला श्रावणी सोमवार आहे, त्या ठिकाणी भीमाशंकर महाराजांचं दर्शन जारंगे पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत घेणार आहेत. जाताना वाडा रोड मार्गे जाणार आहेत. त्या वाडा रोडवरती जेवढी सातकरसरपासून भीमाशंकरपर्यंत जेवढी गावं लागतात, प्रत्येक ठिकाणी जागोजागी अनेक गावकऱ्यांनी पाटलांच्या सत्काराचं भव्य नियोजन केलंय. माझी त्या दौऱ्यात देखील सर्वांना विनंती आहे की आपण त्या दौऱ्यामध्ये देखील तालुक्यातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाटलांचा एक जल्लोषामध्ये आपल्याला सगळ्यांना स्वागत सत्कार करायचा. राजगुरुनगर नगर परिषदच्या पाणी योजनेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुख्य ठेकेदार आणि सब ठेकेदार असे विभागणी करून काम झाले की त्यात एक सूत्रता येत नाही. वारंवार पाणी योजना पाईपलाईन फुटत असून अंदाजपत्रकानुसार उचित खोदाई न करता लाईन टाकल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवाची तयारीची लगबग धावपळ सुरू झाली आहे. मंडप उभारणीची कामे अंतिम टप्प्यावर आली आहेत. मंडपातील डेकोरेशनची कामे वेगाने सुरू आहेत. बाजारात देखील गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मोठी उलाढाल सुरू झाली आहे. स्वस्त आले थोडेसे मार्जिन आहे तेच भावात म्हणजे 5% वाढ झाली, 5-10%. दावडी येथील नेटके वस्तीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात पार पडली. विश्व संवाद केंद्र पुणे आणि राष्ट्रसंत जागृती मंडळ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे शनिवारी 31 ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तुम्हाला येणारी एखादी सरकारची नोटीस आली की तुम्ही आम्ही सगळेजण हातपाय घालतो, ग्राम आता काय करायचं, इन्कम टॅक्सची नोटीस आहे, आमची नोटीस आहे. का होतं का ती जी पद्धत होती त्या प्रशासकीय पद्धतीत, त्या शैक्षणिक पद्धतीत कुठलेही बदल देशाच्या स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने झालेले आम्हाला. एक साधं उदाहरण, आय झालेल्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंगचा कार्यक्रम असतो आणि तो मसुरीमध्ये असतो, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणात एक शिक्षण असतं वाईन एटिकेट्स. वाईन एटिकेट्स आता ब्रिटिशांच्या काळामध्ये हे सगळे ब्रिटिश अधिकारी इथल्या उष्णतेने हैराण व्हायल्यानंतर त्यांना दारू हे स्वाभाविकपणे साधन होतं. मग त्यांना त्याच्यात त्यावेळेस वाईन एटिकेट्स आवश्यक होते. पण आज आमच्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना वाईन एटिकेट जर शिकवले जाणार असतील तर ते अधिकारी त्या इंग्रजी वृत्तीतच तुमच्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न. हा आमचा आत्मभ्रम झालेली. त्याच्यामध्ये असे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. या बारीक गोष्टींचा परिणाम झाल्यामुळे आज आम्हाला आमची आत्मविश्वास समाज व्यवस्था निर्माण. खेड तालुक्यातील काळूस येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाचा 17वा दिवस आहे. आता आंदोलकांनी प्रश्न मार्गी लागत नसल्याने वैद्यकीय उपचार घेणे बंद केले आहे. कायदा पुनर्वसनचे शिक्के काढण्याबाबत मौजे काळूस या ठिकाणी गेले 17 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषणासाठी बसणारे जे आमचे शेतकरी योद्धे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या वजन 10-10 किलोने घटलेले आहेत आणि काही 2 पेशंटमध्ये अतिशय क्रिटिकल प्रॉब्लेम आलेला आहे. त्यांना उपचाराची अतिशय गरज आहे. परंतु त्यांनी ठाम ठरवलेलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये जर शासनाने आम्हाला निर्णय दिला नाही तर आज आम्ही या ठिकाणी डॉक्टरची तपासणी बंद केली आहे. या पुढच्या 2 दिवसामध्ये जर निर्णय आला नाही तर आम्ही यापुढे अन्नही घेणार नाही आणि पाणीही घेणार नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब आमची या प्रश्नाची दखल घ्यावी आणि 2 दिवसामध्ये आम्हाला निर्णय द्यावा ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांची मनापासून अपेक्षा आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, मधल्या पावसामुळे संततधारमुळे बाजारात पालेभाज्यांनी फळभाज्याची आवक ही कमी झालेली आहे. काही मालाचे भाव वाढलेले आहेत, पालेभाज्यांचे थोडे भाव वाढलेले आहेत आणि बाकी सुद्धा मालाचे थोडे भाव वाढलेले आहेत. परंतु टमाट्याचे मार्केट एकदम डाऊन आहे. आज कोबी सुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे. फुलावर 15 ते 20 रुपये किलो आहे. शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. चवळे असेल, चवळी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमा सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वालवर असेल, वालवर सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. पावटा सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. सर्वसाधारण फळभाज्याचे भाव हे वाढलेलेच आहेत.
आज बीटाचे भाव वाढले आहेत. बीट आज 25 ते 30 रुपये किलो झालेले, गाजर सुद्धा 25 ते 30 रुपये किलो झालेले. सर्वसाधारण फळभाज्याची ही स्थिती आहे. पालेभाज्याचे भाव मात्र वाढलेले. उदाहरणार्थ मेथी असेल, मेथी 30 ते 40 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर सुद्धा 50 ते 60 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेली. पालक सुद्धा, पालकाची सुद्धा गड्डी 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेली. सर्वसाधारण बाजारामध्ये स्थिती अशीच आहे. धन्यवाद. चाकण तालुका खेड येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. महाराज मूर्ती, पादुका, प्रतिमा पूजन, अभिषेक, महापूजा, भजन सेवा, हरिभक्त पारायण, आशिष महाराज मेणे यांचे प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन नाभिक विकास संघ चाकण व चाकण परिसर यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त संत सेना महाराज नाभिक विकास संघ चाकण व चाकण परिसर यांच्या वतीने मीरा मंगल कार्यालय चाकण मार्केट यार्ड येथे संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक तसेच महापूजा करण्यात आली. तसेच भजनी मंडळाचे मुळशी येथील भजनी मंडळाचा हे झाला. तसेच हबप महाराज आशिष महाराज मेने मुळशी यांच्या वतीने प्रवचनाची चांगल्या पद्धतीने एक सेवा आयोजित करण्यात आली होती. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.